कोणतंही कार्य जर करायचं असेल, कोणतंही काम जर करायचं असेल, तर आपण पहिली आराधना जी करतोय ती म्हणजेच गणपतीची, त्या श्री गणेशाची. खर तर प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पाडणारा हा श्री गणेश प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येत असतो. अर्थात आपलं कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून आपण पहिली आराधना जी करतोय ती म्हणजे श्री गणेशाची. त्याचं स्तवन करत असतानाच म्हटलेलं आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याचं सामर्थ्य त्या श्री गणेशाकडे आहे. आणि म्हणून प्रत्येक कार्य करत असताना आपण पहिलं स्मरण करतोय श्री गणेशाचं. आणि म्हणून ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना करत असताना सुद्धा माऊलींनी पहिलं स्मरण त्या गणेशाचं केलेलं आहे. ओम नमो ज्याथ्या वेद प्रतिपाथ्या जय जया स्वस्वयं वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवताराचोची. प्रत्येक संतांनी त्या गणेशाचं स्तवन केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबा त्याच गणेशाचं स्तवन करत असताना म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेशू जाणीला. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन माय बापू. त्याच गणेशाचं वर्णन करत असताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ओम नमो जी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती शोधका बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्षुण्यास वदवावे कृपा कटाक्ष करून. खरं तर बुद्धीची देवता म्हणून समजल्या जाणाऱ्या त्या श्री गणेशाला सर्वांनीच प्रथम नमस्कार केलेला आहे, सर्वांनीच प्रथम वंदन केलेलं आहे. बरं का, आपण सुद्धा कार्यक्रम कुठलाही जरी असला, विधी कुठलीही जरी असली, कार्य कुठलंही जरी असलं तरी पहिली आराधना कोणाला करतोय? श्री गणेशाला. त्या श्री गणेशाला करतो. बरं का, तो श्री गणेश आहे कुठे, आहे कसा? मूर्ती रूपाने जरी आमच्या मखारामध्ये असेल, मूर्ती रूपाने जरी आमच्या ह्या प्रांगणामध्ये असेल, तरी सुद्धा निर्गुण रूपामध्ये तो श्री गणेश प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कार्य करतो, प्रत्येकाला सांभाळतो. बरं का, अंतरात्मा म्हणून जो तुम्हा आम्हाला सांभाळतो ना, तोच तो श्री गणेश आहे. अर्थात जोपर्यंत तो श्री गणेश आहे तोपर्यंत त्या डेकोरेशनला किंमत आहे, त्या मखाराला किंमत आहे. बरोबर आहे की नाही? गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर कोण येतंय का तिथे दर्शन घ्यायला? त्या मखाराचं दर्शन घ्यायला कोण येतंय? मखाराला पाहायला कोण येतंय? नाही ना. जोपर्यंत तो देव आहे, जोपर्यंत मूर्ती रूपाने तो श्री गणेश त्या ठिकाणी विराजमान आहे, तोपर्यंत सर्व लोक त्या गणेशाचं स्मरण करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येत असतात. अर्थात मूर्ती आहे तोपर्यंत त्या डेकोरेशनला किंमत आहे. तसंच आमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत या डेकोरेशनला किंमत आहे. आलं का लक्षात? एकदा अंतरात्मा निघून गेला की डेकोरेशन जसेच्या तसं असतंय ना. कोणी विचारतंय का? कोणीही विचारत नाही. खऱ्या अर्थाने त्याचंही विसर्जनच केलं जात आहे ना. बरोबर आहे की नाही? याचंही विसर्जनच केलं जात आहे ना एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर. आणि म्हणून मग काय करायचंय आपण? तो आत्मा असताना, तो श्री गणेश आपल्या अंतःकरणामध्ये कार्य करत असताना त्याची ओळख घ्यायची, त्याचं कार्य करायचं आहे, देवाचं होऊन राहायचंय आपल्याला. सोपं आहे, अगदी सोपं आहे. बरं का, आपण जोपर्यंत संसारिक प्रापंचिक म्हणून मिरवतोय ना, वावरतोय ना, तोपर्यंत आपल्याला किंमत बघा काय असते. फक्त आपला भ्रम आहे की आपल्याला लोक विचारतात, मानतात वेळेवर, टायमापुरती. जोपर्यंत लोकांच्या गरजा पूर्ण होतात ना आपल्याकडून तोपर्यंत. एकदा काही लोकांच्या मनाविरुद्ध झालं ना, की जी लोक आपल्याला फुलांचा हार घालतात ना, मनाविरुद्ध झालं तर तेच चपलांचा हार घालायला मागे येत नाहीत. बरं का, संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना आम्हाला असं वाटतंय की आम्हाला खूप लोक मानतात, खूप लोक आमच्या जवळ आहेत, खूप लोक आमच्यावर प्रेम करतात, खूप लोक आम्हाला जीव लावतात, खूप लोकांची आवड आहे, खूप लोक आवडतात, खूप लोकांना मी आवडतोय. बरं का, हा भ्रम आहे.
एकदा तो अंतरात्मा निघून गेला ना की मग अवस्था बघा काय आहे. शून्य किंमत आहे या डेकोरेशनला, शून्य किंमत आहे, शून्य किंमत. देवाचं होऊन जर आम्ही राहिलो ना, परमार्थ जर केला, भक्ती जर केली, आम्ही देवाचं नामचिंतन जर केलं तर वेगळं महत्व आम्हाला प्राप्त होते. बोली बरं का, वेगळं महत्व प्राप्त होते. असं म्हणतात, जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवाला. सर्वांना आवडण्यासाठी त्यासारखे विचार पाहिजेत ना माणसाचे, बरं का. सर्वांना आवडण्यासाठी त्यासारखी कर्म पाहिजेत, राहता जगता वागता आलं पाहिजे माणसाला. आणि तसं जर असेल तर निश्चित तो देवाला आवडणार आहे, बरं का. साधं उदाहरण आहे बघा. इतर दिवशीचं आपलं घरातलं वातावरण बघा आणि ज्या दिवशी मूर्ती रूपाने जेव्हा तो श्री गणेश आपल्या घरात येतो त्यावेळचं वातावरण बघा कसं असतं. फरक असतो की नाही, फरक असतो की नाही. मग एक विचार करा, नुसता मूर्ती रूपाने आमच्या घरात देव येतोय, आमच्या घरातलं वातावरण बदलून टाकतोय तो देव. भक्तिमय वातावरण होत आहे, प्रसन्न वातावरण होतंय, किती आनंद, किती सुख, किती समाधान त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतंय. बरोबर आहे की नाही. ज्या घरात आमच्या देव सतत सतत आमची सेवा करतोय त्याची जर ओळख घेऊन आम्ही त्याप्रमाणे कार्य केलं तर आम्हाला सुद्धा सतत सतत ते समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, ते सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, बरं का. देवाचं झालं ना की एक वेगळ्या प्रकारची किंमत माणसाला निर्माण होते. घरातली जी भांडी असतात ना ती वेगळी असतात आणि देवाची भांडी वेगळी असतात. आलं का लक्षात. घरातली भांडी वेगळी असतात आणि देवाची भांडी वेगळी असतात. देवाच्या भांड्याला नुसतं बघितलं तरी लगेच हात जोडण्याची इच्छा निर्माण होते. कुठेतरी एखादं तांबण, कुठेतरी एखादा तांब्या, कुठेतरी एखादा ते भांड पडलं असेल ना, चुकून जर पाय लागलं लगेच मनुष्य त्या ठिकाणी नतमस्तक, लगेच नम्र होतो माणूस, पाया पडतो, तिथे हात जोडतो. का? देवाची भांडी आहे, बरं का. नुसती भांडी जर देवाची झाली तर भांड्यांना वेगळं महत्व निर्माण होते, बघा ना. भांडी नुसती देवाची झाली तर भांड्यांना वेगळं महत्व निर्माण होतंय. आम्ही जर देवाचे झालो तर आम्हाला काय महत्व प्राप्त होईल? फक्त कल्पना करा, फक्त विचार करा, विचार करा. प्रत्येकाला वाटतंय माझ्या घरामध्ये देव यावा. आलं का लक्षात. पूर्वी एक आपल्या बालावर म्हण लिहिलेली असायची, अशी, दया क्षमा शांती, काय तेथे देवाची वस्ती. बघितले असेल तुम्ही, ऐकले असेल, वाचले असेल, बरोबर आहे का. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. संत म्हणतात देवाची वस्ती नाही, दया क्षमा शांती तेथे देवची वस्ती. ज्या घरामध्ये दया क्षमा शांती आहे ना त्या घरामध्ये माणसं नाही, देव राहतात, देव राहतात, देवासारखी माणसं राहतात, देवासारखी माणसं राहतात. त्या घरामध्ये देवाचं वातावरण, देव यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपण आपल्या अंतःकरणामध्ये प्रथम त्या देवाचे विचार, त्या देवाचा परमार्थ, त्या देवाची भक्ती निर्माण केली पाहिजे. एकदा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली ना की घरामध्ये ते वातावरण आपोआप निर्माण होत असते, आपोआप निर्माण होत असते. देवाचा संग ज्याला ज्याला झाला ना तो कुठलाही आणि कसाही असू द्या, कसाही असू द्या, समजतंय. देवाचा संग झाला ना तो कसाही असू द्या, त्याच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही, परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, कुणी असू द्या, देवाच्या संगतीला एकदा आला ना की देवाच्या बरोबर त्यालाही नमस्कार केला जातो, त्यालाही नमस्कार केला जातो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपल्याकडून नकळत जरी भक्ती घडली, नकळत येऊन बसला काय, बरं का, आणि श्रवण केलं, जेवढं होईल तेवढं त्याला जमलं, तेवढं बसला बिचारा. उठता उठता काय झालं, सगळी निघून गेली आणि याच्या मनामध्ये आलं चला का अंतराळात कमीत कमी एवढं तरी उचलून जावं. नकळत घडलेली जी सेवा आहे ना ती सेवा सुद्धा काहीतरी वेगळ्या प्रकारचं आपल्यामध्ये परिवर्तन घडवून जाते.
एक काहीतरी देऊन जात असते या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सेवा करत असताना. आणि म्हणून आपल्या या चिंचोली गावामध्ये श्री गणेश मित्र मंडळ चिंचोली, त्याचप्रमाणे MK मन्या स्पोर्ट्स चिंचोली, नवदुर्गा मित्र मंडळ चिंचोली, महिला बचत गट चिंचोली आणि ग्रामस्थ मंडळ चिंचोली यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा माघी गणेशोत्सव सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याचं जवळजवळ हे 13वं वर्ष आहे. 13 वर्षापासून या ठिकाणी आपण माघी गणेशोत्सव साजरा करतोय. खऱ्या अर्थानं हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना, हा हरिनाम सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं जाते त्यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. बरं का? कारण संसारासाठी, प्रपंचासाठी अनेक माणसं काम करत असतात, कार्य करत असतात. स्वतःसाठी अनेक माणसं कार्य करत असतात. पण धर्माचं कार्य करण्यासाठी आपल्याकडे जी कला आहे त्या कलेचा वापर, आपल्याकडे जे गुण आहे त्या गुणांचा वापर, आपल्याकडे भगवंताच्या कृपेने जी शिल्लक आहे त्या शिल्लकीचा वापर देवाच्या, देशाच्या आणि धर्माच्या कार्यासाठी लावणं, ही सद्बुद्धी भगवंताच्या कृपेने प्राप्त होत असते. नवे नवे आपल्या आई वडिलांची देणगी येते, आपल्या आई वडिलांचे संस्कार आहेत ते. बरं का? आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं जातंय, जे जे तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य करतात त्यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. खर तर आज हे धर्म कार्य आपल्याला गावोगावी अनेक ठिकाणी पाहायला मिळावं, धर्म कार्य घडावं, धर्माच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा, माऊली ज्ञानोबांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि केवळ तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन घडावं म्हणून हे सोहळे, हे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो परिवर्तनासाठी. या 13 वर्षामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना विशेष म्हणजे आपण या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करतो, हे महत्वाचं आहे. बरं का? नाहीतर आज या कलियुगामध्ये देवाच्या नावात चोरांचा बाजार पाहायला मिळतो. देवाला पुढे करतात आणि आपली संधी साधून घेतात. बरं का? धार्मिक कार्यक्रम आयोजित करत नाही. काय काय करतात तर त्यांचं त्यांनाच माहिती. धर्म पुढे करायचा, देवाला पुढे करायचा आणि आपली संधी साधून घ्यायचं, असं काम या ठिकाणी आपल्याला या कलियुगामध्ये पाहायला मिळत आहे. पण आज या ठिकाणी आपल्या या चिंचोली गावातील सगळे तरुण मंडळी असेल, सगळी वयस्कर मंडळी असेल, सगळे बालगोपाल असतील, महिला मंडळ असेल, सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होत असतो. गेली 13 वर्षापासून या ठिकाणी हा माघी गणेशोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो. तन मन धनाने जे जे सहकार्य करतात त्यांच्या सगळ्यांच्या चरणी मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आपला विषय आहे, तुम्ही स्वतःसाठी किती जगला त्याला महत्व नाहीये, तुम्ही स्वतःसाठी काय केलं त्याला महत्व नाहीये, देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी तुम्ही काय करताय ना याला महत्व आहे, त्याला महत्व आहे. संसारामध्ये अनेक प्रकारची भांडी असतात. आम्हाला एखाद्या वेळी अंधार असेल तर त्यात प्रकाश मिळावा म्हणूनही दीप प्रज्वलन करतो ना, दिवा लावतोय ना आम्ही, पण त्याला दिवा म्हणूनच आम्ही बघतोय, त्याच्याकडे निरंजन म्हणून पाहत नाही. बरं का? आमच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या डिश असतात पण त्यांना आम्ही कामण म्हणत नाही, कामण देवाची वेगळी असते. आमच्या घरामध्ये अनेक पेले असतात, पेले, बरं का? पण देवाचा जो पेला आहे तो वेगळाच आहे. जरा घरात अनेक चमचे असतात पण पडी वेगळी आहे. देवासाठी वापरली गेली ना ती भांडी बघा, देवाची भांडी, आपण म्हणतो भांडी देवाची. विचार करा, घरातली भांडी जर देवाची होतात तर माणसं का होऊ शकत नाही? ठरवलं तर घरातली भांडी जर देवाची होतात, निर्जीव आहे ती भांडी जर देवाची होतात, आपण बोलतो ना देवाची भांडी त्यांना हात लावू नका, देवाची भांडी आहे ती राहू द्या, ती नका घेऊ. भांडी जर देवाची होऊ शकतात तर आपण देवाचे का होऊ शकत नाही? ज्यांना ज्यांना संग झाला ना त्यांचा त्यांचा उद्धार झाला. आणि म्हणून नकळत जरी आपल्याकडून सेवा घडत असेल ना तरी त्याची प्राप्ती आपल्याला मिळते, त्याची प्राप्ती आपल्याला मिळते. काय झालं माहितीये का? गरुड असं फिरता 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 त्याला समजलं की खाली होम हवन चालू आहे, यज्ञ याग चालू आहे. आणि ज्या ठिकाणी यज्ञ याग चालू आहे त्याच ठिकाणी नारद मुनींचं कीर्तन आहे. त्यांनी विचार केला, चला आपण यज्ञ यागामध्ये सहभागी होऊया.
कदाचित आपल्याला जर तिथे जायला उशीर झाला, यज्ञ यागामध्ये जर सहभागी होता नाही आलं, तर कमीत कमी नारद मुनींचं कीर्तन तरी ऐकायला मिळेल, श्रवण करायला मिळेल. आणि म्हणून यज्ञ याग ज्या ठिकाणी सुरू होता, संपन्न केला होता, त्याचं आयोजन केलं होतं, त्या ठिकाणी गरुडाने उतरायचं ठरवलं, यायचं ठरवलं. पण त्याला त्या यज्ञ मंडपामध्ये येईपर्यंत यज्ञ याग कार्यक्रमही संपला होता. आणि विशेष म्हणजे नारद मुनींचं कीर्तनही संपलं होतं, शेवट होता. अगदी उतरला तो तिथे त्या यज्ञ मंडपामध्ये उतरला. कीर्तन संपत आहे, संपलेलं आहे, संपतंय हे माहिती असताना सुद्धा तो त्या ठिकाणी उतरला. का? उपस्थित असलेल्या साधू पुरुषांचं दर्शन तरी घडेल. बघा हा काय म्हणतोय तो गरुड. नाही यज्ञ यागामध्ये सहभागी होता आलं ठीक आहे, नाही नारद मुनींचं कीर्तन मला श्रवण करता आलं ठीक आहे, पण कमीत कमी या धार्मिक कार्यासाठी उपस्थित असलेल्या या साधू पुरुषांचं तरी दर्शन होईल. उतरला तिथे तो, सर्वांचं दर्शन घेतलं. आलं का लक्षात? आणि लगेचच तिथून भरारी घ्यायची, लगेचच तिथून निघायचं म्हणून त्याने पंख फडफडविले. ऐकताय ना? असे पंख फडफडविल्यामुळे काय झालं माहितीये का? तेवढा यज्ञ मंडप सगळा झाडून निघाला. जेवढा कचरा होता तेवढा दूर झाला, सगळा कचरा निघून गेला. भगवान विष्णू त्या ठिकाणी विचार करायला लागले की कार्यक्रमाच्या ठिकाणी जर आंध्या टाकायच्या असल्या तर पोरा बोलवायला लागतात. कार्यक्रम संपल्यानंतर आंध्या उचलायला कोणी थांबायचं हा पहिला विचार असतो. झाडू कोणी मारायचा, कचरा कोणी गोळा करायचा हा विचार करावा लागतो. बरं का? बाकी मिरवणारे बरेच असतात ना, आलं का लक्षात? मोठं दाखवणारे बरेच असतात. हे करा, ते करा, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण खऱ्या अर्थाने झाडू मारणाऱ्यापासून, अंतऱ्या टाकणे, अंतऱ्या उचलणाऱ्यांपासूनची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सहकार्य असते. आणि भगवान विष्णू विचार करायला लागले, हा यज्ञ मंडप एवढा स्वच्छ कसा कोणी झाडला? तेवढ्यात त्यांना कळलं की गरुडाने हा यज्ञ मंडप झाडून काढला. आणि मग गरुडाला बोलवलं, अरे गरुडा, प्रसन्न झालो रे मी, तुला प्रसन्न झालो मी तुझ्यावर, तुझे हे काम, तुझं हे कार्य मी बघितलं, मला आनंद वाटला, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. का? हा यज्ञ मंडप तू झाडला, हा यज्ञ मंडप तू स्वच्छ केला. आणि खऱ्या अर्थानं यज्ञ मंडप स्वच्छ केला, या ठिकाणी तू सेवा केली की नाही, आजपासून तू माझा वाहन म्हणून माझ्या जोडीला राहशील. आज भगवान विष्णूंना नमस्कार करता करता, भगवान विष्णूंचं दर्शन घेता घेता आम्ही त्या गरुडाला सुद्धा नमस्कार करतो की नाही? देवाचा संग झाला म्हणून गरुड सुद्धा पूजनीय झाला. त्या ठिकाणी काय करतोय? आम्ही नमस्कार करतोय. बरं का? एवढं कशाला? आता ज्या गणपतीची आपण स्थापना केली की नाही, त्या गणपतीच्या, त्या बाप्पाच्या जोडीला कोण आहे बरं? वाहन काय आहे त्या गणपती बाप्पाचं? आता कलियुगामध्ये बरंच काय 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 दिलंय माणसाने, नाही? कशावर कशावर बसवली मूर्ती गणपतीची, कशावर कशावर बसवली. बैलांच्या पागा दिल्या का त्यांच्या हातामध्ये, कोणी स्कूटरवर आणला, कोणी अजून 4 चाकीमध्ये आणला. ज्याला जी आवड असेल ना त्यांनी तशी डाय पाडली, तशी ती मूर्ती तयार केली. पण खऱ्या अर्थाने शास्त्राप्रमाणे गणपतीचं वाहन काय आहे बरं? कोण बोलला? नाही कोणी बोलला? उंदीर आहे. बरोबर आहे की नाही? आता तो उंदीर जर पाहायला गेला तर काय आहे? कोणाला आवडतोय उंदीर? तुमच्या घरात जर उंदीर आला तुम्ही ठेवता का? माय माऊली, घरात जर तुम्हाला उंदीर दिसला तर तुम्ही त्याला आरती करता काय? तुम्हाला आनंद वाटतो काय? बरा झाला आला. का माहितीये का? एवढा खोडसळ आहे ना तो उंदीर. बरं का? श्रीमंताच्या नोटा खातो. श्रीमंताच्या काय करतो तो? नोटा खातो. व्यापाऱ्याचं दुकानातलं जे काय असेल ना सामान ते खातोय. बरं का? शेतकऱ्याचं धान्य खातोय ना तो, शेतकऱ्याचं धान्य खातोय की नाही? आणि एखाद्या गरीबाच्या घरामध्ये काहीच खायला मिळालं नाही ना तर त्याचे कपडे खातोय ना. त्याला माहित नाही नवीन आहेत की जुनी आहेत, फक्त मिळाले पाहिजे त्याला तो खातोय. आणि ज्याच्या घरात कपडेही खायला त्याला मिळत नाही त्याची फुका मारून मारून तो पाय खातोय. बरोबर आहे की ना? पाय खातोय ना.
एवढा लबाड असलेला उंदीर तो सुद्धा आज गणपतीच्या जोडीला आहे. आणि सांगू का, ज्या वेळेला आम्ही बाप्पाला नमस्कार करतो ना, त्यावेळेला त्या उंदराला सुद्धा नमस्कार केला जातो. त्यावेळेला उंदराला सुद्धा नमस्कार केला जातो. ऐका ना, हिंस्र असलेले प्राणी ज्यांना आम्ही घाबरतोय, त्याच्यावर जर आमची देवी आरूढ झाली असेल तर त्या हिंस्र प्राण्यांना सुद्धा आम्ही नमस्कार करतोय. वाघावर जर देवी बसली असेल तर वाघाला सुद्धा आम्ही नमस्कार करतो. सिंहावर जर देवी बसली असेल तर त्या सिंहाला सुद्धा आम्ही नमस्कार करतो. आहे की नाही? त्याच्या पलीकडे जर जाऊन सांगायचं झालं तर ज्याला ज्याला संतांचा संग झाला अशा निर्जीव वस्तू सुद्धा पावन झाल्या. आलं का लक्षात? ज्या खांबाला टेकूनच ज्ञानेश्वरीची रचना लिहिली ना, ऐकताय का? नेवास्याला जर तुम्ही गेलात ना तर त्या खांबाचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतंय. नुसतं मंदिर पाहायला मिळत नाही, लोक त्या खांबाचं दर्शन घेण्यासाठी रांगेने उभे असतात. फक्त संघ संतांचा झाला पाहिजे. संघ कोणाचा झाला पाहिजे? संतांचा झाला पाहिजे. बरं का? अनेक ठिकाणी दगडाने शिळेने बांधलेले मंदिर आम्ही बघितलं, पण शिळेचं मंदिर, दगडाचं मंदिर, शिलेचं मंदिर आम्हाला देहूमध्ये पाहायला मिळतंय. ज्या शिलेला जगद्गुरु तुकोबांचा संघ झाला, आज त्या शिलेचं दर्शन घेण्यासाठी लोक रांगेमध्ये उभे असतात. आलं लक्षात ना? संतांचा संघ झाला ना की मग ती वस्तू, ती व्यक्ती सुद्धा पूजनीय होते. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? अखंड देवाच्या संगतीला राहिलं पाहिजे. संघ महत्वाचा आहे ना. आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय ना त्याच्यावर आमची किंमत ठरली जाते. समजताय का? तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय त्याच्यावर तुमची किंमत ठरली जाते. एखाद्या चांगल्या महाराजाच्या जोडीला जर तुम्ही बसलात ना तर तुम्ही कसेही असू द्या, त्या महाराजाला नमस्कार केल्यानंतर तुम्हालाही नमस्कार करतोस तो मनुष्य. का? अरे महाराजाच्या जोडीला आहे. समजतंय ना? पण एखाद्या व्यसनाधीन झालेल्या माणसाच्या जोडीला जर तुम्ही बसत असाल, भले तुम्ही व्यसन करत नसाल, पण तुमच्याकडे लोक काय दृष्टीने पाहतील? काय दृष्टीने पाहतील? वाईट माणसाच्या संगतीला जर आपण बसलो तर त्याच दृष्टीने आपल्याला माणसं पाहणार आहेत ना. कोणाच्या जोडीला मी बसतोय ना त्याच्यावर आमची किंमत ठरली जाते. बरं का? चिंचोली मधल्या एक बाबांनी ना त्या बांधावर आंबा लावला होता. आंबा, बरं का? हापूस आंबा. आलं का लक्षात? आणि चिंचोली मधलाच बाबा होता तो. का तर आंबा मस्त अगदी व्यवस्थित रित्या आला तो, मस्त अगदी पार लागला, पिकायला लागला. आणि आता ते मस्त आलेले आंबे ते बाबांनी तोडले, बरं का? आणि बाजारामध्ये विकायला घेऊन गेला बाबा. आलं का लक्षात? बाजारामध्ये विकायला घेऊन गेल्यानंतर त्या बाबांनी बघितलं की साधारणतः त्या हापूस आंब्याचा बाजार आहे काहीतरी 400 रुपये डझन. आलं का लक्षात? त्यावेळेचा भाव 600 रुपये, 500 रुपये डझन, असं काही भाव होता तो. बाबाने विचार केला, जर 400 रुपये डझन जर लोक विकतात तर आपण 350 मध्ये विकू, म्हणजे आपले लवकर संपतील, आपण लवकर घरी जाऊ. नाहीतरी घरचे आहे, कुठे विकत आणलेत आपण, 2 पैसे कमी, लवकर मोकळं होऊ आपण. बरं का? आणि म्हणून मग त्यांनी काय केलं माहितीये का? बाजारामध्ये बसल्यानंतर आवाज द्यायला सुरुवात केली बाबांनी. चांगले आहेत, मस्त आहेत, घरचे आहेत, पार लागलेला आहे, एकदा खाऊन बघा, मस्त आहेत, गोड आहेत. ऐका ना, दुपारपर्यंत बाबाचा घसा सुकला, घसा, पण एक पण आंबा विकला गेला नाही. एक पण आंबा विकला गेला नाही. दुपारनंतर बाबाने विचार केला, 350 रुपये आपण लावले ना, 300 लावू, चला कुठे आपण विकत आणले. 300 मध्ये आवाज द्यायला लागला बाबा, पण कोणी घेत नाही काम केलं. संध्याकाळच्या वेळेला आवाज दिला बाबाने, बघू तर घरी कोणी येतंय का? 250 रुपये. बाजूचे 400-400 रुपये डझनवाले संपले, पण बाबाचे 250 रुपये डझनवाले कोणीही घेतले नाहीत. घरी आला बाबा, तशीच पाठी घेऊन घरी आला. विचार करायला लागला, अरे काय चुकलं माझं चुकलं काय? आंबे चांगले होते, मस्त होते, दिसायला पण भारी होते, खायला गोड होते, 400 रुपये डझनवाले संपले, पण आम्ही एवढा जोराने आवाज देऊन 250 रुपये शेवटी उठता तरी सुद्धा कोणी घेतले नाहीत. कारण काय?
बाबांनी विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, त्या बाजारामध्ये ज्या ठिकाणी तो बसला होता ना, त्याच्याच बाजूला पालीचं औषध, झुरळांचं औषध, कीटकनाशक घेऊन बसला होता. आता बाबा आवाज द्यायचा, भारी आहेत, मस्त आहेत, गोड लागतं, एकदा खाऊन बघा. पण हा बोलायचा ना, खाल्लं की मरतय, पाहिजे तर एकदा टेस्ट करून बघा. हा बोलायचा ना, त्याचं काय चुकतं विचारायचं, त्याचं आहेच ते ना. झुरळ मारण्याचं औषध, ते पाली मारण्याचं काय ते कीटक नाशक असते, ते घेऊन बसला होता तो. आणि तो बोलायचा, एकदा घेऊन बघा, खाल्लं की मरतय. आता बाबा जोरात आवाज देते, गोड आहे, भारी आहे, लय भारी आहे, घेऊन बघा, घेऊन बघा बोललं का ते बोलते खाल्लं की मरतय. तेव्हा बाबाच्या लक्षात आला आपला संघ चुकीचा होता. आपण ज्याच्या जोडीला बसलो होतो ना, तो माणूस चुकीचा होता. समजते? आता पुढचा बाजार, पुढच्या बाजारापर्यंत आंबे कसे राहिले असतील बरं? ते फार अगदी ते असे नाराज झाले आंबे, बरं का, शिमले, ते सुकले, बरं का. पण विचार केला, चला असे आहेत, जसे आहेत तसे घेऊन जाऊ, जसे आहेत तसे घेऊन जाऊ. पण आज मात्र बाबा बसताना आयुर्वेदिक औषधवाला विकणारा जो होता ना, त्याच्या बाजूला बाबा बसला. याने बाबाने आवाज दिला ना, घेऊन बघा, खाऊन बघा, मस्त. बाहेर लगेच हा बोलाचा फरकच पडतय. अनेकांनी खाल्ला, अनेकांना फरक पडला. ऐका ना, जे 250 रुपयात संपले नव्हते ना, ते 400 रुपयात संपले. कारण संघ चांगल्याचा घेतला म्हणून, चांगल्याच्या जोडीला बसला म्हणून. आपण कोणाच्या जोडीला बसतोय ना, त्याच्यावर आपली किंमत ठरली जाते, बरं का. कोणाच्या जोडीला बसतोय त्याच्यावर किंमत ठरली जाते. म्हणून देवाचं जर व्हायचं आहे तर आपण कोणाच्या जोडीला बसलो पाहिजे? जे देवाचे आहेत त्यांच्या जोडीला, संतांच्या जोडीला बसलो पाहिजे ना. आपण चांगल्या माणसांच्या जोडीला बसलो पाहिजे. आपण जर देवाचं आपल्याला व्हायचं आहे तर सोपं आहे ना, काही कठीण नाही, काही कठीण नाही. सुरुवात आपल्याला ना कसं असते माहितीये का, थोडस अवघडतंय, कठीण वाटतंय परमार्थ करायचं म्हटल्यानंतर. परंपरेमध्ये जर कधी केलंच नसेल कोणी, काही घरामध्ये जर ग्रंथ वाचनच माहित नसेल तर सुरुवातीला जर अवघडणार आहे ना त्याला. पण एकदा इंद्रियांना सवय लागली ना, एकदा वळण पडलं ना इंद्रियांना, ती करमणार नाही. हरिपाठ केल्याशिवाय, काकडा वाचल्याशिवाय, काकडा केल्याशिवाय करमणार नाही. ग्रंथ वाचन केल्याशिवाय करमणार नाही, बरं का. आणि म्हणून हे धर्म कार्य ज्या पद्धतीने आपण करतोय त्याच पद्धतीने जर पुढे सुरू राहावं, आपल्या मुलाबालांनी करावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी ते संस्कार आपण केले पाहिजे, त्या पद्धतीने त्यांना शिकवण आपण दिली पाहिजे. आज आपल्याला आवड आहे म्हणून हे धर्म कार्याचे आपण आयोजन करतो, या हरिनाम सोहळ्याचं आयोजन करतो, आपण प्रवचन श्रवण करतो, आपण कीर्तन श्रवण करतोय. उद्या आपली मुलं बाळ हे कार्य करतीलच असं नाही, त्यांना आवड लावली पाहिजे, आवड लावून आपण दिली पाहिजे. ज्या दिवशी आपण आवड लावून देऊ ना, त्या दिवशी ते आपोआप करत राहतील. आपोआप जे कार्य आपण धर्म कार्य करतोय ना, ते धर्म कार्य आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. पण त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून प्राणी पक्षी जर समजा देवाचे होऊ शकतात, प्राणी पक्षी जर देवाच्या संगतीला राहून जर त्यांना महत्व निर्माण होऊ शकतंय, अरे आमची निर्मिती त्याच्यासाठी भगवंताने केलेली आहे ना. आम्हाला नरदेव कशासाठी देवाने दिलेला आहे? कशासाठी दिलेलं आहे? भगवंताचं नामचिंतन घडावं म्हणून, देवाचं स्तवन आमच्याकडून घडावं म्हणून. पण सांगा ना प्रामाणिकपणे, आम्ही घरी देव आणतोय, किती जण स्तवन करतात देवाचं? किती जण करतात? काहींना आरतीला वेळ नसतो, ज्यांच्या घरी असतो त्यांना. एवढे बिजी असतात बाबा, एवढे बिजी असतात. खरं तर देव घरात आल्यानंतर माणसाला समाधान व्हायला पाहिजे, सुख वाटायला पाहिजे, परमानंद वाटायला पाहिजे, परमसुख प्राप्त व्हायला पाहिजे. देव गावात आल्यानंतर जर तरुण उद्ध्वस्त होत असतील तर सांगा ना, हे देवाचं येणं आहे का? ही देव येण्याची खूण आहे का? आज खरोखर या ठिकाणी चिंचोलीकरांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो की तरुण मंडळींनी या ठिकाणी विशेष सहकार्य करून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यांना सहकार्य वृद्धांनी केलेलं आहे, महिलांनी केलेलं आहे. आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे, धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जो या धर्म मंडपामध्ये येईल, या कार्यक्रमामध्ये सहभागी होईल, निश्चित त्याला आनंद मिळेल ना, परमानंद मिळेल ना.
पण आमच्याच बाजूला आमच्याच काही ठिकाणी असं काही पाहायला मिळतंय, गणपती आणतात, स्थापना करतात, आरती करायला वेळ त्यांना मिळत नाही, पोरांच्या ताब्यात देतात आरती. बरं का, पोरांना सांगतात पोरं करून घ्या तुम्ही आरती. मग पोरं काय त्यांच्या ताब्यात एकदा भेटलं की मग सुख करताना दुःख करता. त्याला काय माहिती आहे, पुस्तक समोर असून सुद्धा आम्ही चुकतोय. पुस्तक बरं का, काय झालं, रात्री 12 वाजल्यापासून गणपतीची स्थापना सुरू होती, दुपारी 11 11:30 वाजले, 12 वाजले, कंटिन्यू. बरं का, जरा थकलो ना. आरतीच्या वेळेला मी सहज सांगितलं, बाबा कोणी म्हणत असेल तर बोला, जरा मी बसतोय 2 मिनिटं जेव्हा स्थापना झाल्यानंतर. बरं का, एक म्हणतो महाराज मी बोलेन पण वाचून. म्हटलं चालेल ना, वाचून बोल ना. आणि मी तर म्हणतो ज्याची पाठ नाही ना, ज्याला आत्मविश्वास नाही ना, त्याने वाचूनच बोलावी, कारण चुकण्यापेक्षा वाचून बोलेलं बरं. आलं का लक्षात? धचा मा करण्यापेक्षा वाचून बोला तुम्ही. घेतला त्याने माईक, लागला बोलायला, तो एवढा आत्मविश्वासाने बोलायला लागला ना, पुस्तक पुढं आहे पण त्याच्यात पुढं पाहतोय तो, त्याने ऐकलेलेच कडवं बोलायला लागला तो. बरं का, आता मीही विचार करायला लागलो, माझं पक्क ध्यान असतंय ते महादेवाची जी आरती आहे ना, त्याचं पहिलं कडवं जे आहे, कर्पूर गौरा घोडा नैनेवी शाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण श्रीकंठ नीरा, ऐसा शंकर शोभे. एवढ्या जोरात मला तो वनवा लागला, तर म्हटलं विजवायचा कोणी. पुस्तक पुढं असून, पुस्तक हातात असून जर वनवा लागतो, समजतंय ना? तुमच्याकडे लागतो का? लागतो. माझं खूप लक्ष होतं, म्हटलं बघू तर घरी याच्या हातात पुस्तक घ्या, काय बोलतोय. हो, एवढ्या आत्मविश्वासाने, एवढ्या कॉन्फिडन्स मध्ये बोलला ना तो, जसं काय पुस्तकातच लिहिलेलं आहे की काय. ऐकलं मी. मग आरती झाल्यानंतर त्याला म्हटलो, दादा ते पुस्तक घेऊन जरा इकडे रे, मला जरा बघू दे काय लिहिले ते. त्याला बोलतो बोल जरा, तो कडवा काय येते. तो महाराज अख्खी पाठ आहे माझ्या, पण काही ठिकाणी चुकतो ना म्हणून तो पुस्तक घ्यायला. ते मग बोल ना, बोलला ना, तरी पण तेच बोलला तो, ऐसा शंकर शोभे वनवा लागला. विजायचे कधी आमचे वनवे? आम्ही रोजच्या आरत्या बोलते तरी सुद्धा अजून आम्हाला माहित नाही ना. नसू द्या ना पाठ, पुस्तक घेऊन वाचा ना तुम्ही. तुम्ही देवाचं स्तवन करताय, देवाची स्तुती करताय तुम्ही. आपल्या घरी आलेल्या माणसाची जर स्तुती आपण वेडी वाकडी केली तर चालेल का? त्याला आवडेल का? आवडेल त्याला? जसं आपल्या घरी देव पाहुणा आलेला आहे, त्याची स्तुती आपण कशी केली पाहिजे, त्याचं स्तवन आपण कसं केलं पाहिजे, जे आहे तेच केलं पाहिजे. तिथे आहे उमा वेढाला. उमा म्हणजे पार्वतीच्या जोडीला वेढाला. आलं का लक्षात? बरं, नंतर पुढची आरती चालू झाली. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसनिवे शोभा, कुंडलिका भेटी परब्रह्म आले का, चरणी वाहे भीमा उद्धुरी जगा. पांडुरंग परमात्म्याची आरती चालू झाली. तिथे सुद्धा लक्ष ठेवलं मी बरोबर. दुसऱ्या कडव्यावर धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा, सुवर्णाची कमळे. तिथं पण वनवास लागतो बऱ्याच जणांचा. वन माळा गळा, वनातील माळा गळा देवाच्या, असं इथे. असू द्या, मी कोणी मोठा ज्ञानी नाहीये, तुमच्यातलाच आहे. जे कळते ते सांगायला हरकत नाही. चुका होण्यापेक्षा पुस्तकं घ्या, वाचा, समोर पुस्तकं ठेवा आणि मग आरती बोला. आनंद वाटेल त्या देवाला. स्तवन केलं पाहिजे, देवाचं स्तवन केलं पाहिजे. गणपतीचं स्तोत्र म्हणा ना, अथर्व शीर्ष म्हणा, बोललं पाहिजे आपण. ते वळण आपण लावलं पाहिजे, ती सवय आपण लावली पाहिजे. सांगू का, खरं तर ही गणपतीची पूजा आहे, आपल्या पोरांनी करायला हरकत नाही, शिकायला हरकत नाही, अतिशय सोपं आहे. पण आमची पोरं तिकडे नाही ना. हळदीना म्हणाल तर रात्रभर सांगा त्यांना, उजेड असतो. म्हणजे घरची बोलतात स्वतः मालक, परवा सकाळची जरा आपल्याला वराड लवकर न्यायचंय, आपल्याला थोडीशी जरी झोप भेटली पाहिजे. नाही ऐकत ना. बरं का,
बरं तिकडे गेल्यावर पण गप्प बसत नाही. कितीतरी लोक सांगतायत दादा अरे वेळ निघून गेले बरं का, तिथे पण ऐकत नाहीत. आमचे तरुण कुठे आहेत बघा, आमची मुलं कुठे आहेत बघा, जिथे पुढे पाहिजे जे करायला पाहिजे ते करत नाहीत आणि नको तिथे पुढे आहेत. मंगल अष्टकांच्या वेळेला ते कुठे असतात काय माहिती, त्यांचा पत्ता नसतो. पण हार घालायच्या टायमाला नवरा नवरी उचलायला बरोबर येते ते. बरोबर आहे की नाही? कुठल्या शास्त्रात आहे का असं? कुठल्या पुराणात आहे? असेल तर मला सांगा. अरे विवाह सोहळा आहे तो, 16 संस्कारांपैकी एक संस्कार आहे तो. कुठे चाललोय आम्ही, काय करतोय आम्ही, आम्हालाच कळत नाही आम्ही काय करतोय ते. आणि म्हणून त्या गणेशाचं स्तवन खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सर्वांकडून घडावं असं वाटत असेल तर त्यासाठी ते संस्कार आम्ही केले पाहिजे. त्या गणेशाचं स्तवन आम्ही केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. आलं लक्षात? अजून आमची भाषा सुधरत नाही. कुठं चाललाय गणपती बसवाला, कुठं चाललाय, कुठे निघाला गणपती बुडवाला. आपण कोण बुडवणार आहे हो त्यांना? आलं का लक्षात? त्यांची स्थापना करायला, देवाची स्थापना करायला, आलं का लक्षात? देवाच्या मूर्तीची स्थापना करायला, विसर्जनाला, मूर्तीच्या विसर्जनाला, आलं का लक्षात? खरं तर त्या मूर्तीचं विसर्जन करता करता आपल्याला बरंच काही विसर्जन करता आलं पाहिजे. निर्माल्य सोडतो की नाही आपण? निर्माल्य त्या ठिकाणी सोडतो की नाही? मूर्तीच्या बरोबर विसर्जन करताना अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी विसर्जित करतोय. त्याच्याबरोबर आपल्याकडचे वाईट विचार पण विसर्जित करता आले पाहिजे. काय? ज्या दिवशी आम्हाला आमचे वाईट विचार विसर्जित करता आले ना, त्या दिवशी देवाला सांगायला लागणार नाही पुढच्या वर्षी लवकर या. देव म्हणेल अरे विचाराच्या रूपाने आज पण तुझ्या घरातच आहे, सामर्थ्याच्या रूपाने आज पण तुझ्या घरातच आहे. मूर्तीच्या रूपाने जरी विसर्जन झालं असेल तरी सुद्धा सामर्थ्याच्या रूपाने मी आजही तुझ्या घरात आहे. फक्त वाईट विचारांचं विसर्जन आम्हाला करता आलं पाहिजे, वाईट गुणांचं विसर्जन आम्हाला करता आलं पाहिजे. आणि ते जर झालं तर निश्चित त्या भगवंताची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, त्या देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आलं का लक्षात? आमचं सूक्ष्म सूक्ष्म प्रत्येक कर्म जे आहेत ना, जी आमच्याही निदर्शनात येत नाही ते देवाच्या निदर्शनात येतात. म्हणून गणपतीचे डोळे कसे आहेत? लहान आहेत. मला सांगा, तुमची लहानात लहान वस्तू जर पडली असेल तर ते शोधण्यासाठी तुम्ही डोळ्याचे मोठे करता का लहान करता? लहान करता की नाही? मोठे डोळे करून सापडेल का? जेवढी लहान वस्तू तुम्हाला शोधायची असेल ना, तेवढी नजर तुम्ही लहान करता बघा, तीक्ष्ण करता. तसे आमचे सूक्ष्म सूक्ष्म विचार आमच्या अंतःकरणातले, आमचे सूक्ष्म भाग जे काही कर्म असतील ते आम्हाला दाखवून देण्यासाठी, ती कळावीत म्हणून त्या गणेशाचे डोळे लहान आहेत. बरं का? आता तसं पाहायला गेलं तर ते तोंड बघा कसं आहे. जेवढं मोठं तोंड आहे ना तेवढेच मोठे कान आहेत. समजतंय ना? किती मोठे कान आहेत ते. पण कानही आम्हाला काहीतरी शिकवून जातात. शूर्पकर्ण म्हटलेलं आहे त्याला. देवाचं दुसरं नाव काय? शूर्पकर्ण, म्हणजे सुपासारखे कान. माऊली सुपाचं काम काय बरं? चांगलं घ्यायचं, वाईट पुढे ढकलून द्यायचं. बरोबर आहे की नाही? आम्हाला सुद्धा तसं करता आलं पाहिजे ना. काय कोणी काही सांगेल आम्ही लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतोय. आमच्या पतीविषयी कोणी काही बोलतंय, आमच्या सासूविषयी कोणी काही बोलतंय, आमच्या सुनेविषयी कोणी काही बोलतंय, आम्ही लगेचच विश्वास ठेवतोय त्याच्यावर. त्याला हलक्या कानाचे म्हणतात. काय म्हणतात त्याला? हलक्या कानाचे. एवढ्या हलक्या कानाचं राहायचं नाही बरं का. चांगली चाललेली संसार त्याच्याने उद्ध्वस्त होतात. चांगले चाललेले संसार उद्ध्वस्त होतात. एकदा संशय माणसाच्या मनामध्ये निर्माण झाला ना की माणसाचं आयुष्य बर्बाद झालं. समजा कित्येक आहेत असे आपल्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत. संशय एकदा माणसाच्या अंतःकरणामध्ये आला की चांगली चाललेली संसार उद्ध्वस्त होतात. दोन बहीण आहेत ना, खिलार बहीण, मजबूत अगदी एकदम मोठे. आलं का लक्षात? वाघाची अशी हिंस्र प्राण्याची त्यांच्यावर हिंमत नव्हती हल्ला करायची. चरताना सुद्धा दोघे असे चरायचे ना, एक जर पूर्वेकडे तोंड करून चरतोय ना तर दुसरा पश्चिमेकडे तोंड करून चरायचा.
आणि पूर्वेकडून जर काही येताना समजत तर पूर्वेचा बैल लगेच पश्चिमेच्या बैलाला खुडवायचा, इकडनं येतोय बघ, दोघे मिळून तुटून पडू आपण त्याच्यावर. आणि दोघांचं पण ती तयारी असायची तुटून पडायची, म्हणून कुठल्याही हिंस्र प्राण्याची हिंमत नव्हती. बरं का, व्यवस्थित चरायचे, व्यवस्थित खायचे, व्यवस्थित राहायचे, त्यामुळे मजबूत झाले होते. एकदा वाघाच्या नजरेत पडली. एक दोनदा प्रयत्न केला वाघाने त्यांच्यावर हल्ला करायचा, पण तो शक्य झाला नाही. का? दोघांची एकी होती, दोघांची गट्टी होती, दोघांची मैत्री होती. दोघे पण एकमेकासाठी जीवाला जीव देण्यासाठी तयार असायचे. एवढी मैत्री होती, एवढी घट्ट मैत्री होती. वाघ एकदा जंगलामध्ये फिरता फिरता त्याला कोल्हा दिसला. वाघाला बघितल्याबरोबर कोल्हा पळायला लागला. ऐका ना, वाघाला बघितल्याबरोबर कोल्हा पळायला लागला. तो वाघ हाक मारतोय, दादा थांब, ऐक जरा. बोलतो, तुझ्यावर कोण विश्वास ठेवील, माझं काही भलं वाईट करून टाकशील. तो वाघ बोलतो, नाही रे दादा, नाही, तुला हात पण लावणार नाही, तुझ्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही, तुला स्पर्श पण करणार नाही, फक्त माझं ऐक मी काय बोलतोय ते. उलट अर्थे तुला संरक्षण देईन मी, तुझ्या अंगाला कोणी स्पर्श करणार नाही, तुझ्या केसाला कोणी धक्का लावणार नाही, एवढा मी तुला संरक्षण देईन, फक्त माझं एक काम कर. म्हणजे काय? त्या माळावर लांबवर नजर टाक. म्हटलं टाकतो. काय दिसतंय तुला? बोलतो, दोन बैल त्या ठिकाणी सरताना दिसतात ना. जायचं आणि एका बैलाच्या कानाजवळ जाऊन फक्त तोंड हलवायचं, काही बोलायचं नाही, पण तोंड हलवताना दुसऱ्या बैलाकडे बघून तोंड हलवायचं. समजतंय? कुठेतरी एखाद्या ठिकाणी आपण अनेक माणसांच्या बसलेलो आहोत आणि आपल्याकडे बघून जर एखादी हसत असेल, काहीतरी बोलत असेल, तर आपल्याला काय वाटतंय? सहज आपल्या मनामध्ये येतंय की नाही, माझ्याविषयीच काहीतरी चाललंय बहुतेक. काय काय आयडिया असेल त्याची बघा ना, काय विचार केला असेल त्याने, त्या हिंस्र प्राण्याने, वाघाने. जायचं म्हणे त्या बैलाच्या कानामध्ये असं फक्त तोंड हलवायचं, काही बोलायचं नाही, पण तोंड हलवताना दुसऱ्या बैलाच्या कडे पाहून तोंड हलवायचं. त्याच्याविषयी तू काहीतरी सांगतोय त्याला, असं त्याला वाटलं पाहिजे. आणि गेला ना कोल्हा त्या बैलाच्या कानामध्ये असं तोंड हलवून फक्त काय बोलत त्याचं त्यालाच माहिती, पण त्या दुसऱ्या बैलाकडे बघून त्याने ती क्रिया केल्यानंतर तो दुसरा बैल पहिल्या बैलाकडे आला आणि विचारतोय, कोल्हा काय बोलून गेला सांग. आता हा बोलतोय काहीच नाही. अरे तोंड हलवताना मी बघितलं होतं, तोंडच हलवून गेला, काहीच बोलला नाही. सांगत नाही, हा आग्रह करतोय काहीतरी सांगितलं, माझ्याकडे पाहून सांगितलं, म्हणजे माझ्याविषयीच काहीतरी सांगितलं. ऐका ना, त्याच वेळेला त्यांचा वाद झाला. दोन्ही बैल वेगवेगळे झाले आणि वेगवेगळे चरायला लागले. वाघाने वाघाची संधी साधली. समजतंय? म्हणून हलक्या कानाचे राहायचे नाहीत. गणेशाचे कान सुपासारखे आहेत. हलवतोय सतत, हो का, लवथवती असं म्हटलेलं आहे, ते त्या स्तवनामध्ये म्हटलेलं आहे. आणि तो सतत असं हलवत असतो तो, बरं का, सतत हलवत असतो. महादेवाच्या आरतीतला कडवा नाही तो, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, तो कडवा नाही तो. गणेश स्तवनामध्ये मांडलेला आहे की त्याचे कान जे आहेत ना ते सतत हलत असतात. का? चांगलं असेल ते घ्यायचं आणि वाईट असेल ते बाजूला करून टाकायचं. ते आपल्याला करता आलं पाहिजे. गणपतीचं पोट बघा किती मोठं आहे. का बरं? आपले अनंत अपराध पोटात घालून घेण्यासाठी. लंबोदर, अनेक नाव आहेत ना त्याला. लंबोदर, लंब उदर, पोट मोठं. आमचे अनंत अपराध त्याने पोटात घालून घेतलेले. आणि सांगू का, अनंत अपराध त्याने आपले पोटात घालून घेतलेत म्हणून आपण या धर्ममंडपात बसलोय, बरं का. अनंत अपराध आपले पोटात घालून घेतले म्हणून आपण या धर्ममंडपात बसलोय. धर्ममंडपात बसण्याच्या पात्रतेचे आपल्याला त्या श्री गणेशाने केलेत. बरंच काही आहे. आपण त्याचं स्तवन करतोय ना, त्या पद्धतीने स्तवन करता आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर स्तवन झालं तर निश्चित त्या देवाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि झालीच पाहिजे. आलं का लक्षात? तो प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. जली स्थली काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे तो भगवंत, तो श्री गणेश प्रत्येक ठिकाणी आहे.
ती जाणीव झाली पाहिजे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे भगवंताचं रूप आम्हाला दिसलं पाहिजे, तिथे श्री गुरूंचं रूप आम्हाला दिसलं पाहिजे, देवाचं रूप आम्हाला दिसलं पाहिजे. काशीशी आणलेली गंगा गाढवाला पाजली. बरेच म्हणाले एवढ्या लांबून आणली आणि शेवटी पाजली बघा कोणाला. बर का, संत म्हणतात गाढवांना गाढव दिसला पण नाथ महाराजांना तिथे देव दिसला. नाथ महाराज काय बोलतात, अरे दादा काशीशी जरी आणली असेल ना तरी आज या गंगेची खरी गरज या गाढवाला आहे, अर्थात या देवाला आहे. खरी गरज या ठिकाणी आहे. माणसाचं जगणं वागणं जर बघितलं ना माऊली, असं म्हटलेलं आहे, प्यासे को पाणी पिलाते नाही बाल अमृत पिलाने से क्या पाए. तहानलेल्याला जर तुम्हाला पाणी पाजता येत नसेल तर नंतर त्याला अमृत जरी त्याच्या तोंडामध्ये ओतलं तरी फायदा काय सांगा ना तुम्ही, काय फायदा.